आहे का महाराष्ट्राचं? तसं नाहीये. त्याच वेळेचं आणखी एक उदाहरण आहे. अंत्यसंस्काराचा सोहळा पाहण्यासाठी 7 लोक सोहळा आनंदाचा असतो. हा दुखवटा होता सगळा. हे अंत्यसंस्कार आहे, गंभीर प्रसंग आहे हा. म्हटलं कुठल्या प्रकारे कोणता शब्द वापरायचा, कुठल्या प्रकारासाठी, कुठल्या प्रसंगासाठी, याचं भान आपल्याला असायला पाहिजे आणि याचं भान गंभीर प्रकारे असलं पाहिजे. ते असं उखळणं. पुढे 8 गणवेशातले पहारे. एकावर एक 8 गणवेश. गणवेशातले 8 समजलं आता तुम्हाला? म्हणजे एक्सपर्ट झाला. धार्मिक स्थळ धार्मिक नसतं. स्थळं सगळी सारखी नसतात. चर्च असो, राम मंदिर असो, काही असो, ते ठिकाण पवित्र असतं. लोक धार्मिक असतात. समजलं? माजी गणिताचे प्राध्यापक यांचं निधन. गणित माजी कसं होईल? गणित काय बसणार आहे? चिरंतन आहे. शिकवणारा माजी होऊ शकतो. सन्माननीय अंगणवाडीच्या अंगणवाडी कधीपासून सन्माननीय झाली? सन्माननीय हा सभापती असतो, अध्यक्ष असतो. अखेरपर्यंत त्या लेखकाचं लेखन सुरूच होतं. कुठला शब्द भेटत तो इथे? अखेरपर्यंत त्या लेखकांचं लेखन चालू. सुरू म्हणजे सुरुवात. आता तो सुरुवात म्हणून तिथे थांबलेला असेल तर मग ते अखेरपर्यंत तो असं. आमच्या ठाण्यातल्याच एका लेखकाने फेसबुकवरती लिहिलेलं हे वाक्य आहे. चौकात उभे राहून सगळीकडे नजर मारा. नजर फेका, नजर टाका किंवा पहा. साधा शब्द शोधा. पुढचा शब्द तर नेहमी अनेक लोक चुकतात. सध्या पाहिजे. एकाला मी दुरुस्त केला फेसबुकवरती. तो सतत सध्या करत होता. मी त्यांना वैयक्तिकरित्या कळवलं की बाबा रे सध्या नाही आहे, ते सध्या आहे. हो काय? मला माहितीच नव्हतं किती वर्ष. पत्रकार माणूस. पण तरी त्यांनी सुधारवलं नाही. ही सध्याची परिस्थिती. सद्यस्थिती पण तसाच शब्द आहे. सूचना हा शब्द सुद्धा हमखास रस्व लिहिलेला आढळतो. तो दीर्घ पाहिजे. अन मगाशी सांगितलं. भांग हा शब्द. माथ्यावरचा भांग. हा भांग पुल्लिंग. भांग एक सिरियल होती त्या तेजस्वी प्रधानची. त्याच्यात तिने वाक्य उच्चारलं होतं, तू माझ्या भांगेत कुंकू भरणार आहे. मुळात कुंकू हा महाराष्ट्रीय प्रकार नाही भांगात भरण्याचा. आपल्याकडे नाही. तू माझ्या भांगेत कुंकू भरणार आहे. वाक्य साफ चुकलेलं होतं. आणि तेजस्वी प्रधान मराठी. दीपावलीच्या पुढे दीपावलीच्या निमित्ताने सर्व वाचक श्रोत्यांना शुभेच्छा. आता दिवाळी अंक छापलेला आहे बरं का, आणि त्याच्यामध्ये श्रोत्यांना शुभेच्छा म्हटले. वाचकांना म्हटलं तिथपर्यंत ठीक होतं, पण ते श्रोत्यांना पण तुम्ही कसं म्हणता? म्हणजे कुठला शब्द आपण चुकतो याचं भान इथे आपण एकमेकांना देतो. 2 शब्द एक हल्ली अशी एक फॅशन निघालेली. तुझ्या शिवाय, तुझ्यासाठी, कवडी मोल, तरी सुद्धा. ते असं वेगळं लिहिलं जातं. तसं नाही आहे. ते जोडून पाहिजे. सुद्धा, देखील हे शब्द नेहमी जोडून येतात. विषयाधीन तो एक शब्द आहे. दस्तऐवज. दस्त वेगळा, ऐवज वेगळा नाही. ते एकत्र मिळून त्याला महत्व आहे. पुढे लिंग, वचन आणि क्रियापद. मगाशी काही सारखे शब्द आले होते. तसलाच हा एक सारखा शब्द आहे.
दोन अर्थ निघतात. वाफ, ती वाफ, कुकरची वाफ निघाली. आता अनेक वाफा असतील तर क्रियापद बदलतं. वाफा निघाल्या. वाफा निघाली नाही होऊन राहणार, वाफा निघाल्या, तिथे तो बदल होणार. त्याने भांग घेतली, तिने भांग पाडला. स्त्रीलिंग आणि पुल्लिंग ह्याप्रमाणे क्रियापद बदलले. त्याची मान खाली गेली, तिला मान मिळाला. त्याची मान खाली गेली म्हणून तिला मान मिळाला असा अर्थ लावू नका. मान शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत, पण तो क्रियापदाप्रमाणे सुद्धा त्यातोही बदलतो. ती झारी, झारी पाण्याने भरली. आणि झारा जो असतो तो तळण्यासाठी वापरतात स्वयंपाकाला. सामान्यतः कसं वापरायचं हे हल्ली मुलांना कळत नाही. मी शाळा गेलो, मी पुणे गेलो, पुण्याला गेलो, मी शाळेला गेलो, शाळेत गेलो, घरात गेलो. रूप बदलतं. मग असं तांदूळचं सांगितलं गेलं तसं इथे लिहिलेलं आहे, ते तुम्हाला दिसेल. पुढचं सांगते. स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचन, प्रश्नचिन्ह, अनुस्वार, अवतरण हे पण लेखनाचे एक महत्त्वाचे घटक आहे. ते सुद्धा आपल्याला एक माहिती असायला पाहिजे. आता जेव्हा आपण एखादं वाक्य उच्चारतो, उच्चारल्यानंतर ते कळतं आपल्याला की खिडकी उघड. आता हे आपण कुठल्या स्वरामध्ये सांगतोय हे लगेच कळेल. ती खिडकी उघड ना म्हणजे आज्ञा केली. ती खिडकी उघडायची म्हणजे प्रश्नचिन्ह. हे आपल्याला बोलण्याच्या स्वरातून कळेल, पण लिहिताना चिन्ह दिल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही जर नुसताच पूर्णविराम दिला आणि प्रश्नार्थक विचारलेला असेल तर अर्थपूर्ण होणार नाही. आणि प्रत्येक भावनेला वेगळे वेगळे उद्गारवाचक शब्द आहेत, एक एक्सप्रेशन आहे. म्हणजे अब, अरे रे, ओ हो, वा वा वा, असे अनेक शब्द आहेत. एकाक्षरी आहेत किंवा आणखी वेगळी अक्षरं त्याच्यामध्ये असलेली सुद्धा आहे. फक्त इकडचा शब्द तिकडे जाऊ देऊ नये. म्हणजे जर असं वाक्य असेल की मीराला सुवर्ण पदक मिळालं, अरे रे, आणि लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं, अरे वा वा वा, अशी इकडे तिकडे ते शब्द जायला नको. योग्य ठिकाणी योग्य भावनेचा शब्द आला पाहिजे. प्रश्नार्थक मध्ये अगदी एका शब्दात सुद्धा प्रश्न विचारता येतो, एका अक्षरात सुद्धा प्रश्न विचारता येतो. का कसं हो हा होकारार्थी सुद्धा येऊ शकतो आणि प्रश्नार्थक सुद्धा येऊ शकतो. फक्त ते प्रश्नचिन्ह तिथे देता आलं पाहिजे. अनुस्वाराचं राहिलं काय आहे? बर, अनुस्वारामध्ये मगाशी आपण चिंता हा एक शब्द बघितलेला होता. चिंता अनुस्वार दिला नसेल तर तो नुसता चिता होईल. चिंता, चिता, सिंह, सिंह बोलताना मी भ म्हणालेली, सिंह बोला ह आलेला आहे, पण लिहिताना तो नुसता ह लिहायचा आणि सी वरती अनुस्वार द्यायचा. संस्कार बोलताना संस्कार होतात, लिहिताना संस्कार द्यायचा. एक उदाहरण सांगते तुम्हाला. आचार्य अत्रे यांच्या तालमीत तयार झालेले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी जाहीरपणे सांगितलेलं उदाहरण आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. मंत्र्याच्या गाडीला काळे फासले, मोठं हेडिंग पेपरमध्ये आलं पहिल्या पानावर, आणि नको तिथे अनुस्वार पडला तो कावर. वर्तमानपत्राचं पहिलं पान, मोठं हेडिंग आणि कावर. कुठे कोण लपव असं झालं ते. अनुस्वार आपण अनाठाई द्यायला नको. जसं आपल्या कपाळावरची बिंदी असते
नस आपण नाकातच घालतो, ती कानात घालत नाही. टिकली आपण कपाळावरच लावतो, गालावरती पीठ म्हणून लावत नाही. तसं अनुस्वाराची योग्य जागा आहे तिथेच तो दिला पाहिजे. अवतरण असतात एकेरी आणि दुहेरी. एकेरी अवतरण हे कशासाठी वापरायचं आणि दुहेरी कशासाठी वापरायचं याचं भान पाहिजे. दुहेरी अवतरण हे साधारणपणे तो म्हणाला आणि डायरेक्ट स्पीच असेल तर आपण तो वापरतो. मग हल्ली सगळीकडे नुसतं पुस्तकाचं नाव द्यायचं म्हटलं तरी दुहेरी अवतरणात दिलं जातं, ते बरोबर नाही. एखाद्या पुस्तकाचा नुसता उल्लेख करायचा किंवा नुसतं एखादं विशेषण वापरायचं ते एकेरी अवतरणामध्ये चालतं. विसर्ग नावाचा एक प्रकार आहे आणखी, दोन उभे टॉप. आता ते सगळ्या शब्दांच्या इथे लागत नाही, काही शब्दांना लागत. तिथे शब्द लिहिलेले आहेत मी. फक्त एक भान ठेवायचं की जर तो असा आता स्वतः तो विसर्ग शेवटी आलेला, दुःखामध्ये तो मध्ये आलेला. पण काय होतं की कधी कधी मुद्दे जे असतात त्या मुद्द्यांना, आता समजा ते उच्चार हा मुद्दा आहे आणि त्याच्या पुढे जर मी तो विसर्ग दिला की मला हा मुद्दा म्हणून सांगायचा आहे, इथे कोणी म्हणालेलं वगैरे नाहीये, काही नाहीये, तेव्हा मी ते दोन उभे डॉट जे आहे तो विसर्ग जो आहे तो त्याला खेचून देऊ नये, थोडीशी स्पेस ठेवून दिला पाहिजे. नाही तर उच्चार हा असा अर्थ संस्कृत देव हा, देवला जसं उभे डॉट दिले दोन विसर्ग दिले की तो देव हा संस्कृत, तसं नाही करायचं. थोडंसं अंतर ठेवून द्यायचं, इथे मात्र अंतर ठेवायचं नाही विसर्ग देताना. आता नेहमीचे उच्चार आपले कुठे चुकतो बघा, आपण चुकतो किंवा चुकलेलं ऐकतो आपण. च आणि च जाम घोटाळा होतो आमचा, कसा होतो बघा. आता हे साधा च आहे, चकली, चाक, चाळ, चमचा, चाकू, चाकू, चारा, चोर, चावी, चरवी, चरवी म्हणजे पाणी भरायची चरवी, चरबी वेगळं म्हणजे च येणार. चांभार, कचरा, चरहाट, चमचमीत, चमक, चकमक, चरणे, चुटकी, चुरा, इथे सगळीकडे साधा साधा च येणार. आणि चला य च असा जो उच्चार असतो तो च्यवनप्राश, चक्का, चमत्कार, चर्मकार, चप्पल, चंदन, बचत, चहा, कचेरी, कचोरी, किटनीस, किचन, चिकन, चरबीत चरवण, चरण, चक्षु, इथे तो चला य येतो. लिहिताना मात्र दोन्ही सारखे असतात. पंचांग हा एक शब्द, पंचांग, पंचांग नाही. एका सिरियलमध्ये ती तिथे उच्चारलं सासूशी बोलताना पंचांग. मराठी लोक उच्चारात चुकले तर त्याला माफी नाही. ज आणि ज एक कसा जरासा, जगणे, जहाज, जमादार, हजेरी, जाधव. जाधव या शब्दाचा हल्ली उच्चार मी जाधव जाधव ऐकतो. ज्यांचं आडनाव जाधव आहे ते सुद्धा जाधवच म्हणतात. नाही हो, तुम्ही जाधव आहात. जग, जन, जग, जगदीश, जलधारा, जळगाव. पुढे फ आणि फ ते मुद्दा मी इंग्लिशमध्ये लिहिलंय की कसा उच्चार करायचा. फ आणि फ इंग्लिश PH फ PH असेल तर फ. फरक, फराट, फळ, फळा, फूल, फुगा, फजिती, फटफटी, फडणीस. आणि F इंग्लिश
फ आहे. श आणि श. दुसरा श जो आहे तो पोटफोड्या श आहे आणि पहिला श जो आहे तो शहामृगाचा आहे. आता शहामृग आम्हाला पुस्तकात दिसायचं, आता तुम्हाला नेटवरती ते दिसू शकतं. शहामृग, शाळा, शहाणा, शिरदोर, शताब्दी, शिक्षक, शासकीय याच्यामध्ये साधा श आहे आणि दुसरीकडे पोटफोड्या. मगाशी मी जे म्हटलं ना की मराठी भाषा पण दूर आहे, पोट फाडते, पाय तोडते, हे पोट फाडलेलं आहे इथे पुढचं आणि म्हणून तो श. त्याचा उच्चार सुद्धा वेगळा आहे बरं का. षटकोण, षटकर्णी असा उच्चार आहे. साधा षटकर्णी नाही. 13वा मुद्दा चुकीचा उच्चार आणि लेखन. युट्यूबवरती पाहायला गेल्यानंतर खूप उदाहरणं मिळतात. त्या मधुराबाई आहेत, छान घेतात, छान रेसिपी सांगतात. काय मला आठवत नाही. तर त्या मधुराची तिची स्टाईल वेगळीच आहे बोलायची. चमचमीत तुम्ही एकदा गंमत म्हणून पण आहे काय चमचमीत झालंय जबरदस्त. हा पण तुम्ही तो नेहमी नाही होतो शकत. तुम्ही त्याच्यामुळे मराठी खराब करताय. चमचमीत. मनोगत. आता मनोगत मांडते. किती मनोगत मांडणार एक माणूस एका वेळी? त्यांची मनोगत संपली असं ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय आता मनोगत मांडते. मनोगत नाही म्हणत, मनोगत मांडते. तुम्हाला कोणी सांगितलं एवढा स्लो उच्चार करायला? गणपती समोर सुशोभित आरास पाहिजे. गणपती समोर सुशोभित आरास पाहिजे. इतकं संत बोलायची गरज नाही किंवा त्याचा उच्चार वेगळ्या पद्धतीने करायची गरज नाही. बचत गटाने चांगलं काम, बचत गटाने चांगलं काम. कोकण मराठी साहित्य परिषद, त्याला कोमसाप म्हणतात. अनेक कोमसापचे सदस्य सुद्धा कोमसाप हा कुठला साप? कोमसाप मध्ये मध्ये पूर्णविराम आहे तिथे, म्हणजे शब्द आहे तो मोठा पूर्ण, त्याचा आपण शॉर्ट फॉर्म केलेला आहे. मसाप महाराष्ट्र साहित्य परिषद. मसाप मसाप. पु ल देशपांडे. पु ल देशपांडे नाही, पु ल थांबायचं असतं. आता काही आडनावाचे उच्चार फार भयानक करतात. कुठे शब्द तोडायचा तेच कळत नाही. चाबूक स्वार, वाघ मारे. 4 अक्षरी शब्द आहे, 5 अक्षरी शब्द आहे, बरोबर मध्ये तोडायचा. वाघम मारे नाही म्हणत ना आपण, वाघ मारे 4 अक्षरी आहे, बरोबर मध्ये तोडलेलं आहे. तोरण मल. अगम कर, कालसे कर. कान तोडे, उजगरे. माझ्या आडनावात फार चिंध्याच करतात. उजागरे, उजगरे. वी आर नॉट ग्रे पीपल, वी आर एव्हर ग्रीन पीपल. एकदा श्रीरामपूरला ते एका राजकीय बाईंच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यांचा वाढदिवस होता. माझा काही संबंध नव्हता, पण ज्यांच्याबरोबर मी होते त्यांचाच फार जवळचा संबंध होता आणि ते म्हणाले की चला तुमची ओळख करून देतो. म्हटलं मला त्या ओळखीचं काही नाही आहे, त्यामुळे त्यांना बरं वाटेल तुम्ही आलात म्हणून. ठीक आहे मग येते. तर आम्ही वरती गेलो आणि तिथे टी व्हीवाले वगैरे सगळे होते आणि साहित्यिक अनुपमा उजगरे आल्या. तेवढं त्याला बोलायचं होतं, पण त्याला उजगरे आडनाव काही बोलता येईना. तो अनेक तुकडे करायला लागलं वेगवेगळ्या ठिकाणी थांबून, आणि तो जोपर्यंत योग्य ठिकाणी थांबला नाही तोपर्यंत मी त्याला शिकवत राहिले. चालू होतं तिकडे रेकॉर्डिंग. उजगरे म्हटल्यानंतर मग उजगरे 4 अक्षरी शब्द असला तो बरोबर मध्ये तोडायचा. आणखी पुढे चलो. हृदय शब्द
हृदय आणि विद्यार्थी हे शब्द हमखास चुकीचे उच्चारले आणि बोलले जातात. हृदय हा शब्द इतका कोमल आहे हो, तुम्ही कशाला त्याला एवढं कठीण बनवता. हृदय द आहे, ध नाही. विद्यार्थी नाही वगैरे या शब्दाच्या पण अशाच चिन्ह होतात. मात्रात द्यायच्यात ना, मग देऊन टाकू ना कुठे पण. व वर दिला काय, ग वर दिला काय, दे वर दिला काय, तसं नाही चाललं तो. पारंपरिक असा शब्द आहे, पारंपरिक नाही. वेगळं, बाहेर, भाऊ बहीण. किंवा हा एक शब्द अनेक जण चुकतात बोलताना पण. किंवा नाहीये तो, सिंहामध्ये व लागला इथे किंवा साधा व आहे. आता हे झालं, आपण अक्षर ओळख पाहिली, शब्द कसे तयार झाले पाहिले, शब्द कसे लिहिले जातात, त्याच्यातला सारखेपणा पाहिला, ते कुठे चुकतात हे पण पाहिलं. आता अचूक वाचन बघूया आपण कसं काय. शब्दाचं अख्खं वाक्य लिहिलेलं आहे, पूर्ण अर्थपूर्ण वाक्य आहे. ते वाक्य जर नीट वाचलं गेलं नाही तर काय होईल, किंवा नीट लिहिलं गेलं नाही तर काय होईल, याची 2 उदाहरणं तुम्हाला सांगते मी. कारण विनोबाजींनी म्हटलेलं आहे, त्याचा सुविचार लिहिलाय. सुंदर लिहिणं, शुद्ध लिहिणं आणि गतिमान लिहिणं म्हणजे लिहिणं. असं लिहिता आलं आपल्याला तर उत्तम, पण ते इतकं सुंदर लिहिलेलं आपल्याला त्याच पद्धतीने वाचता सुद्धा आलं पाहिजे. एका घरी एक तार गेली. आता पूर्वीच्या काळी तार, आता तार समजणार नाही कोणाला, कारण ते खातच बंद झाले. टेलिग्राम आला की घरात धडधड सुरू व्हायची. कोण गेली, रडायलाच सुरुवात, म्हणजे मजकूर वाचायच्या आधी. अशीच एक तार एका घरी गेली आणि ही रडारडीला सुरुवात झाली मोठमोठ्याने. शेजारी पाजारी जमायला लागले, काय झालं, हा रडतो म्हणून तोही रडतो, तो रडतो म्हणून तोही रडतो. एक शुद्ध शेजारी होता, तो म्हणाला क्या हुआ, काका आज मर गए. आणि त्याने ती तार त्याच्या हातात दिली, त्याने ती वाचली. इसमें रोने की क्या बात है. म्हणजे काय, चाचा मर गया हम रोए भी नहीं, कैसी बात करते हो. तो म्हणाला कहाँ मर गया, इसमें तो कुछ लिखा नहीं है. इसमें लिखा है चाचा अजमेर गए. म्हणजे नीट न वाचल्याचा परिणाम. लिहिलं होतं बरोबर, वाचनच नीट नाही झालं. आता दुसरं सांगते, विरुद्ध उदाहरण सांगते. नारायण बाबा टिळकांच्या आयुष्यातली गोष्ट आहे. टिळक ख्रिस्ती झाले होते. लक्ष्मीबाई माहेरीच होत्या. नंतर मग त्या मन रंगायला म्हणून मुलाला घेऊन दिराकडे गेल्या. त्या काही टिळकांच्याकडे गेल्या नव्हत्या. 5 वर्ष नांदायला त्या गेल्या नाहीत. 5 वर्ष ते दोघेही विभक्त होते टिळकांच्या धर्मांतरानंतर. आणि लक्ष्मीबाई जाणार होता दुसरीकडे, तिथून सुद्धा एका म्हाताऱ्या जोडप्याबरोबर असं कुठल्या तरी देवळात जाऊन राहणार होते. मन अगदी विमानास्क होतं. आणि तेवढ्यात त्या जायच्या आधी सखाराम टिळकांना, लक्ष्मणच्या दिरांना तार आली. गोसावीज फादर कमिंग. तार काय होती, गोसावीज फादर कमिंग. सगळ्यांना प्रश्न पडला, तारेने गोसावीने कळवले मला बाप येतोय म्हणून. हा कोण गोसावी आणि याच्या बापाचं आपल्या घरी काय काम. गोसावीज फादर कमिंग. साहजिकच सगळेजण उत्सुकतेने वाट बघायला लागले, कोण येणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी तारा टिळक हजर. आता टिळकांचा गोसाव्याचा काय संबंध. टिळक काय गोसाव्याचे बाप नव्हते. तार टिळकांनी केली होती आणि तार अशी होती, गो सेज फादर कमिंग. जा लक्ष्मीबाईंच्याकडे, पत्नीकडे जा असं मला परमेश्वराने सांगितलं, सो आय एम कमिंग.
अशी ती तार होती. गो सेज फादर कमी. तारवाल्याने काय टाईप केलं? गोसावीज फादर कमी. म्हणजे लिहितानाही भान ठेवलं पाहिजे आणि वाचतानाही भान ठेवलं पाहिजे. आणखी एक फार विचित्र प्रकार हल्लीच्या मराठी निवेदकांच्याकडून होतो. त्या निवेदकांना 1000 वेळा सांगून सुद्धा ते आपली चूक काही सुधारत नाही. आता त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर नाही, ते पुढचं झालं बघा. हे जे ते 15वा मुद्दा आहे. हे जे भाषण मी करतो आहे ते भाषण मी आज तुम्ही जे बसलेला आहात त्या तुमच्या समोर मी करतो आहे. हे जे ते त्या काहीच गरज नाहीये. तुम्ही लक्षपूर्वक ऐका एखाद्या निवेदनाचं निवेदन. हे आणि जे आणि ते खूप पेरणी असते, त्याची काही गरज नाही. ते जर काटछाट केली ना तर अक्षरशः 2-4 वाक्यात त्याचं बोलणं संपतं. मराठीवरती हिंदीचा प्रभाव बघा कसा आहे. व्यक्ती हा शब्द मराठीमध्ये स्त्रीलिंगी आहे, हिंदीमध्ये पुल्लिंगी आहे. काही म्हणी आणि वाक्प्रचार सुद्धा हिंदीतले मराठीमध्ये सरळ सरळ अनुवादित करून घेतात. आपल्याकडे दुसरा चाराच नाही. चारा खवळल्याला तुम्ही काय समोर काय बैल ठेवलेले आहे, जनावरं ठेवलेली आहे. उपाय नाही म्हणा ना, आपल्याकडे काही उपायच नाही असं म्हणा. माशीचं वजन नाही सारखं. माशीला काही वजन नसतं. न के बराबर, तर तो न के बराबर म्हणजे नाही सारखं. माझी मदत कर हे तर म्हणजे अगदी कान किटले. आज आम्हाला असं वाटायला लागलं की मला मदत कर म्हटलं तर आपलं चुकतं की काय. एक बारीकसा धागा मिळू दे मग पहा असं म्हणण्याऐवजी एक सुराग मिळणे की दे फिर देखो. एक छिद्र मिळू दे. एक सुराग म्हणजे छिद्र ना, मग त्याचा अनुवाद तोच होणार. तसं नाही होत. त्याचा भाव समजला पाहिजे. मी आलो, मी आली, मी गेली हे हिंदीप्रमाणे बोलू नका. मी आले, मी गेले असं म्हणा. आणि मी बोललो किंवा मी बोलली, त्या बोलण्यालाही अनेक छटा आहे. म्हणजे मी बोलले म्हणजे मी रागवली, मी बोलले तिला, मी रागवली तिला असा अर्थ होतो. मी बोलले, मी म्हणाले, मी सांगितलं, मी म्हटलं. हे वेगवेगळ्या प्रकारे आपण बोलू शकतो. एकच रट लावू नका. मिळणं म्हणजे भेटणे. आता मराठीमध्ये वस्तू भेटत नाही, वस्तू मिळते, सापडते. ट्रेनमध्ये जागा मिळते, भेटत नाही. माणूस माणसाला भेटतो. अक्षर मानवच्या या कार्यशाळेमध्ये आपण माणूस आहोत आणि माणसांना भेटत आहोत. व्यसनाला स्वतःपासून दूर ठेवा. व्यसन काय वस्तू आहे ठेवली तिथे आणि मी आलो इकडे, स्वतः दूर ठेवा ना. जसे की, जैसा की, त्याच्याऐवजी तुम्ही उदाहरणार्थ असं म्हणू शकता. आणि लाडकं ठिकाण, लाडका नेता. तुम्ही काय लाड करायला जाता तिथे? लाड केलाय तुम्ही त्याचा? तुमच्या अंगाखांद्यावर केलाय का तो? नाही. आवडतं म्हणा, प्रिय म्हणा. भलत्या ठिकाणी भलते शब्द वापरून तुमचं साहित्य संपदा उधळू नका तुमची. अशी वाक्प्रचार आणि म्हणी पहा. लाडकं व्यक्ती, मग तुम्ही काय लाड करता त्याचे? ज्याचा लाड करतो आपण त्याला लाडकं म्हणतो. आपल्यापेक्षा लहान असावा लागतो तो. आता महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व बरोबर आहे, महाराष्ट्र आहे तो, आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. पण तुम्ही जर मला म्हणाल कोणाला आपण लागू करतोय त्याच्यावरती आहे ना. आपण किती मोठे आहोत आणि आपण किती लहान आहोत याचं मान ठेवत नाही तोपर्यंत शब्द काय आपल्या तोंडून बरोबर निघणार नाही. अर्थ न समजून घेता वाक्प्रचारांचा आणि म्हणींचा उपयोग बघा कसा. ही सगळी मला मिळालेली उदाहरणं आहेत देखील. नाक मुरडणं म्हणजे नापसंती दर्शवणं. नाक मोडून ती म्हणाली. नाक
मोडून कसं होईल ते? मम म्हणणे माझा सहभाग आहे. तिथे वाक्य काय होतं माझ्या समोर आलेलं, वडिलांनी डोळे वटारतात, मम म्हणणारी मुलं कमी दिसतात. तत्पप्पा होते हो, म्हणजे पूर्वी व्हायची, वडिलांनी डोळे वटारले तर. आता काही होत नाही. आता वडील डोळे वटारत नाहीत आणि मुलं तर ऐकतच नाही. विचारणा करणे म्हणजे स्पष्टीकरण मागणे. शरद पवारांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारणा केली, विचारपूस केली. अंगावर काटा येणं ही भीतीची प्रक्रिया आहे. रोमांच उभं राहणं ही आनंदाची. नक्की आपल्याला काय वापरायचंय ते बघायचं. मी तुझा भांडा फोडतो. मराठीत खूप चांगला वाक्प्रचार आहे. पितळ उघडं पाडणं हे व्हायला पाहिजे. खोटेपणा उघड करणं. उचलली जीभ लावली काय, म्हणजे काय? विचार न करता बोलतो. काही काही लोक सरळ टाळूला म्हणतात. टाळू इथे शक्य तरी आहे का ते? टाळ्याला म्हणजे जिभेच्या आतला भाग इथपर्यंत जाणं शक्य आहे. काही जे असेल फार लांब तर जाईल. टिमकी वाजवणं म्हणजे प्रौढी मिरवणं, शेकी मिरवणं, कढई मारणं. अशी ही टिमकी रश्मी मारतात. टिमकी, ढोल, नगारा ही सगळी वाद्य आहेत. त्याच्यातल्या आता ढोल, नगारा ही मोठी वाद्य आहेत आणि टिमकी हे लहान वाद्य आहे. त्याचा आवाजही अतिशय लहान, म्हणजे फारशी पात्रता नसताना त्याच्यावरती बढाई मारतात असा. टिमकीचा आवाज तो कितीचा? टिमकी मुळात लहान, तिचा आवाज लहान, नगाऱ्याचा आवाज मोठा. तर टिमकी वाजवतात हे ठीक आहे, पण टिमकी मारतात नाही होत. टिमकी मारत नाही. चुटकी एक आहे, तिचा आवाज कितीचा आहे? कमी आहे. आता इतर भाषांच्यावर मराठीचा प्रभाव बराच मोठा पॅरेग्राफ आहे बघा. कोणी वाचेल तो? कोणीतरी चांगला खणखणीत वाचा किंवा मनात वाचा. हा वाचतेस. मराठीवर इतर भाषांचा प्रभाव. पोलीस, जमादार, हवालदार, फौजदार, मनसूब, मामलेदार, कलेक्टर, गव्हर्नर, अंमलदार हे सारे जण बाहेरून आले. त्यांच्याबरोबर लष्कर, तोफ, बंदूक, पिस्तूल, रायफल, शमशेरही आले. त्यांच्या कचेरीत सबनीस, फडणीस, चिटणीस, हजरनवीस अशी हुशार मंडळी आहेत. मी अव्वल कारकून आहे. कचेरीतील टेबल, मेज, डाऊस, पेन, पेन्सिल, कागद, शाई, फाईल, हजेरी बुक हे सारे त्यांचे आहे. पगारासाठी रेव्हेन्यू तिकिटावर सहीचा निशाणा अंगठा चालतो. यातला अंगठा मात्र माझा आहे. कपड्यांपैकी शर्ट, पॅन्ट, कोट, जॅकेट, टाय, ब्लाऊज, झंपर हे सारे त्यांचे. पायमोजातले मोजे त्यांचे त्यांचे पाय आपले. गंजी फ्रॉक त्यांनी माझ्या गळ्यात कधी घातला कळलेच नाही. खाण्याच्या पदार्थात मटण, चिकन, बिर्याणी, ऑमलेट, आईस्क्रीम त्यांचे. पोट मात्र आपले, स्वदेशी. मामलेदार कचेरीतील फडणीसांकडे पगाराच्या वसुलीसाठी तक्रार अर्ज दाखल केला. आता तक्रार अर्ज दाखल केला हे एवढं मोठं वाक्य होतं ते, म्हणजे पॅरेग्राफ. आणि शेवटचं जे बोल्ड वाक्य आहे त्याच्यामधला जो शेवटचं अक्षर आहे केला तेवढं फक्त शंकर वैद्य सरांनी सांगितलेला हा पॅरेग्राफ आहे. आणि त्याच्यात त्यांनी म्हटले सगळे शब्द बाहेरचे आहेत, फार मोजके शब्द आपले आहेत. आणि ह्या वाक्यात तर फक्त क्रियापद माझं आहे, बाकी सगळं बाहेर नाही. आता हे इतका मराठीवरती वेगळा प्रभाव आहे किंवा मराठीने या सगळ्या शब्दांना सामावून घेतलेलं आहे. हरकत नाही, त्याच्यामुळे आपण समृद्ध झाली आहे मराठी भाषा, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण तरी सुद्धा आपण
जो आता जी एक प्रथा पडलेली आहे की प्रमाण भाषा ही असावी, बोली भाषा ही आहे. बोली भाषेबद्दल काहीही आक्षेप नाहीये, उलट बोली भाषा ही टिकली पाहिजे, लेखनातही टिकली पाहिजे आणि बोलण्यातही टिकली पाहिजे. आणि ही भाषा टिकण्यासाठी दत्त वामन पोतदारांनी एक अष्टसूत्री सांगितलेली आहे. नारायण सुरांनी पण त्यांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदावर त्याचा पुनरुच्चार केलेला होता. आणि मराठी टिकण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. मी उत्कृष्ट मजकूर वाचेन. आता उत्कृष्ट आहे की नाही हे कसं कोण ठरवणार, तर ज्येष्ठांना विचारलं पाहिजे, जाणकारांना विचारलं पाहिजे. दरमहा मराठी पुस्तक विकत घेईन, वर्गणी भरून मासिक घेईन, सर्व व्यवहार मराठीतच करेन, पुढील पिढीत मराठीचा अभिमान जागृत करेन, मराठी वर्तमानपत्र विकत घेईन, मराठीसाठी झडणाऱ्या संस्थांना यथाशक्ती मदत करेन आणि मराठीतच लिहीन. ही अष्टसूत्री दत्त वामन पोतदारांनी दिलेली होती. आणि ह्याच्यातलं आपल्याला जे करता येईल ते आपण करावं. सगळंच पाळता येईल असं नाही, पण काही ना काहीतरी करून आपण एक मराठी वृद्धीसाठी सहभाग दिला पाहिजे. आता मराठी संवर्धन करण्यासाठी आणि आपलं ज्ञान वाढवण्यासाठी आणखी काय उपाय करता येतील सोपे, ज्याच्यामध्ये अजिबात खर्च नसेल, असं काय करता येईल. तर आम्ही लहानपणी काही खेळ खेळायचो. तर ते खेळ असे होते की एक शब्द घ्यायचा, मी मनात ठेवला की एक इतके अक्षरांचा शब्द आहे, हे 3 अक्षरांचा शब्द आहे. त्याच्यातलं पहिलं आणि दुसरं घेतलं तर असा अर्थ होतो, दुसरं आणि तिसरं अक्षर घेतलं तर असा अर्थ होतो, संपूर्ण 3 अक्षरे घेतली तर असा अर्थ होतो. आणि तो कोणता ते ओळखायचं. पाटी पेन्सिल नसायची आमच्याकडे, कागद पेन नसायचा आणि हे सगळे खेळ अंधारात चालायचे. अंधारात म्हणजे दिवेच नसायचे ना, कंदिलाचा उजेड असायचा आणि अंगणामध्ये मुलं खेळायची आणि त्याच्यामध्ये हे खेळ चालायचे. त्याच्यामुळे स्मरणशक्ती चांगली व्हायची, लक्षात ठेवायचे आपल्याला की पहिला दुसरा शब्द घेतला तर त्याचा अर्थ आला. म्हणजे लक्षात ठेवणं म्हणजे स्मरणशक्ती चांगली होणं आणि शब्दसंपत्ती वाढणं, त्याच्यासाठी हा खेळ अतिशय उपयुक्त असा होता. आणि त्याच्यामुळे चांगली शब्दसंपत्ती तयार होण्याची शक्यता असते. तर मगाशी मी जो त्रिकोण काढला त्याचा आणखी पुढे एक आहे, तेवढं चालू आहे, कविता आहे. मराठी भाषेसंबंधी, मराठी भाषा ही किती चांगली आहे त्याच्या संबंधीचे हे उद्गार आहे. एका परदेशी माणसाने काढलेले हे उद्गार आहे. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि भारतात आलेल्या एका ख्रिस्ती धर्मगुरूचे हे उद्गार आहे. ते धर्मगुरू वसईत आले, 1.5 वर्ष राहिले तिथे. कोकणी भाषा शिकले, मराठी शिकले, 1.5-2 वर्षात शिकले. अधोरेखित गोव्याला गेले आणि तिथे त्यांनी ख्रिस्त पुराण नावाचा ग्रंथ लिहिला काव्यामध्ये. संपूर्ण बायबल त्यांनी काव्यामध्ये लिहिली. अर्थात प्रतिमेची देण त्यांना होती, पण शब्दसंपत्ती त्यांनी इतकी कमावली परभाषेतली आणि त्यात त्यांनी ते लिहिलं, हे विशेष. आणि हे घडलं 1616 साली. त्यांचं नाव होतं फादर थॉमस स्टीफन. फादर थॉमस स्टीफन. आणि तुम्ही जर गोव्याला गेला तर तुम्हाला ते सेंट झेवियरची शव दाखवतात या चर्चमध्ये. त्या चर्चमध्ये ते होते, तिथेच ते वारले, पण त्यांची कबर कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही. आणि ओम जेजू नाव आहे त्या चर्चचं. तर त्यांनी मराठी भाषा का निवडली बायबलच्या ग्रंथासाठी, काव्य ग्रंथासाठी? तर ती मराठी त्यांना इतकी सुंदर वाटली. हरळा माझी देसी, हरळा माझी रत्नकिळा, ही रत्ना माझी मीरा मीरा, देसी भाषा माझी चोखळा, भाषा मराठी, भाषा मोठा शहाणा, थोड्या शहाणा.
जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, ती परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजरी मराठीला. पक्ष्यामध्ये मयूर, वृक्षामध्ये कल्पते, भाषामध्ये मानू थोडू मराठी एसी. तारामध्ये 12 राशी, सप्तमाला माझी रवी शशी, या दीपीचे या भाषामध्ये तैसी बोली मराठी. इतकी सुंदर मराठी त्यांनी एक परदेशी माणूस, परभाषक माणूस वाचू शकतो, बोलू शकतो. आपण मराठीत का नाही बोलू शकतो? आपली मराठी इतकी सुंदर का नाही? आपण मराठीसाठी का कष्ट घेतले? शब्द जमवण्यासाठी, शब्द वापरण्यासाठी. ते कष्ट आपण घ्यायला पाहिजे. परदेशी माणसं मराठी इथे आली, भारतात आली, मराठी शिकली किंवा तमिळ शिकली आणि अतिशय उत्तम त्यांनी ग्रंथरचना सुद्धा केलेली. फेअरबँक नावाचे एक डॉक्टर होते वडाळ्याला, अहमदनगरच्या वडाळ्याला. ते तर अगदी ग्रामीण बोली बोलायचे. तुझं टाळकं फिरलंय का, तुझं डोसकं दुखतंय का, डॉक्टर माणूस, आणि उपचार करायचे. इतका त्या ग्रामीण लोकांशी त्यांनी बोली भाषेतून त्यांच्याशी जवळीक साधलेली होती. जेम्स मोल्सवर्थ नावाचा होता. त्या मोल्सवर्थला तर मोरेश्वर गुरुजी, मोरेश्वर शास्त्री म्हणायचे. मोरेश्वर शास्त्री, मोल्सवर्थ. चला सरळ मराठीकरण करून टाक, कारण तो अतिशय विद्वान होता. म्हणजे इतकं त्याने घर या शब्दासाठी त्याने 43 मराठी शब्द दिलेले आहेत आणि तोंड त्या शब्दासाठी 56. म्हणजे आपल्याला जर सांगितलं त्या शब्दासाठी शब्द सुचवा, 5-6च्या वर आपण जाणार नाही. आणि हा माणूस कितीतरी शब्द देतो. एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगते आणि सांगते. लोकमान्य टिळक, मगाशी रेव्हरंड टिळकांच्या बद्दल बोलले, आता लोकमान्य टिळकांच्या बद्दल बोलते. दोघेही चिखलीकरच. लोकमान्य टिळक आणि मिस्टर ब्रुईन नावाचे गृहस्थ होते. तर त्या दोघांची छान मैत्री होती आणि मिस्टर ब्रुईन फार मराठी सुंदर बोलायचे. तर टिळकांनी एके दिवशी ते म्हणाले की मला इतकं चांगलं मराठी येतं, म्हणजे मी मराठीच झालो ना. टिळक असले म्हणाले, नाही नाही, तुम्ही मराठी राहिला. मी का बरं असं कसं म्हणता तुम्ही? तर म्हणजे ठीक आहे, आपण सिद्ध करूया. तुम्ही असं करा, आगरकरांच्या घरी जा आणि त्यांना सांगा मी बोलेन. मिस्टर ब्रुईन आगरकरांच्या घरी गेले आणि त्यांनी विचारलं, आगरकर घरी आहेत काय? आगरकर घरी नव्हते. त्यांची पत्नी होती. त्यावेळी बायका परपुरुषासमोर येत नसत. मिसेस आगरकर दाराच्या आडूनच म्हणाल्या, पडवीत जोडे दिसत नाही. मिस्टर ब्रुईन म्हणाले, मी विचारतो का मी उत्तर काय देते? बहुतेक तुम्ही ऐकून असेल. त्यांनी पुन्हा विचार, मिस्टर आगरकर घरी आहेत का? मिसेस आगरकर म्हणाल्या, कोपऱ्यात काठी दिसत नाही. त्यांना पुन्हा प्रश्न पडला. त्यांनी पुन्हा विचारलं, मिस्टर आगरकर घरी आहेत काय? त्यांनी सांगितलं, खुंटीवर पगडी दिसत नाही. शेवटी त्यांना काहीच कळलं नाही. गोंधळून ते लोकांना टिळकांच्याकडे परत गेले. म्हणाले की काय आहे म्हणून. मी त्यांना प्रश्न विचारून त्यांनी अशी अशी उत्तर दिली. लोकांनी टिळक म्हणाले, तेच ते, तुम्ही मराठी नाही आहात. तुम्ही मराठी असता तर तुम्हाला संस्कृती कळली असती आणि त्यातून हे समजलं असते की आगरकर घरी नाही. तर ही अशी मराठी आणि मराठी संस्कृती ही समजायला थोडासा वेळ लागतो. आणि एकच आता शेवटी सांगते की नवीन शब्द तयार व्हायला पाहिजे. नवीन शब्द आपण तयार केले पाहिजेत, कारण खूप नवीन इंग्रजी शब्द येत आहेत, परभाषेतले शब्द येत आहेत आणि त्या दृष्टीने आपल्या भाषेतले सुद्धा शब्द तयार व्हायला पाहिजेत. पंडित रमाबाईंनी काही शब्द तयार केले. लॉन्ड्रीला त्यांनी धोबीखाना म्हटलं होतं. गॅसला खनिज वायू शब्द दिला होता. टोमॅटोला विलायची वांगी म्हटलं होतं. सिटीजनला ज्ञानपद, जानपद म्हटलं होतं. क्लबला समाज म्हटलं होतं.
किंवा जुटी, आणि ड्राय क्लिनिंगला वस्त्रहरण वस्त्र स्नान असं म्हटलं होतं. ड्राय क्लिनिंग वस्त्र स्नान असा शब्द त्यांनी दिलेला होता. आणि पंडित रमाबाई ह्या तशा परभाषिकच, मराठी काय त्यांची मातृभाषा नव्हती. मातृभाषा नव्हती म्हणजे त्या कानडी बोलायच्या, आणि कानडी पण म्हणता येणार नाही, त्या संस्कृतच बोलायच्या असं म्हणायला पाहिजे. संस्कृत ही मातृभाषेसारखी त्या बोलत असत. आणि मॅक्स मुलर नावाचा जो जर्मन पंडित होता तो तर फारच विशेष होता, आणि तो सुद्धा त्या दोघांच्या गप्पा ज्या चालायच्या त्या संस्कृतमधून चालायच्या. म्हणजे मैत्रीण म्हणून ते पंडित रमाबाईंना सखी म्हणायचे. की संस्कृतमधून नुसते गप्पा अशा नाही तर त्यांच्या धर्मशास्त्रावरती चर्चा चालायच्या संस्कृतमधून. बस झालं. तर असं हे जवळजवळ 25 मुद्द्यांचं एक सादरीकरण मी तुमच्यासमोर केलेलं आहे. आणि आता शेवटचं सांगते की आपल्या मराठी भाषेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, असा जो प्रश्न मगाशी आपण त्याची उत्तर पाहिजे की हे करता येईल. पण असा प्रश्न जयवंत दळवींनी नासी फडक्यांना विचारला होता, आणि नासी फडक्यांनी उत्तर दिलं होतं की मी मराठी भाषेवरती प्रेम केले. प्रेम केलं की प्रभुत्व मिळतं असं नाही, तर प्रेम करणे याचा अर्थ ती भाषा मी वापरली, जपून वापरली, योग्य तिथे वापरली, चपखल अशी वापरली, आणि तिच्यामध्ये मी आणखी भर घातली वेगवेगळ्या साहित्यानुसार. आणि त्यामुळं माझ्याकडून मी बरीच त्याच्यामध्ये भर घातली, एक योगदान मी दिलं. हरिवंशराय बच्चनना विचारलं होतं की आपने हिंदी को बहुत सारा योगदान दिया है, तर ते म्हणाले मैंने कहाँ कुछ किया है, हिंदी है जिसने मुझमें से कुछ निकाला. हे योगदान माझं नाहीच आहे, तर हिंदी भाषेतच आहे जिने माझ्याकडून हे काम करून घेतले. तर असं मराठी भाषेसाठी आपण काय करू शकू हे आपण स्वतः ठरवूया. आणि मगाशी जो त्रिकोण मी काढला होता तो मी आता पूर्ण करते. आता आपण खूप निरीक्षणं पाहिली, शब्दांची पाहिली, विचारांची पाहिली. नाही आडवा स्टार म्हणून उल्लेख केला, लेखक स्टार म्हणून, तो स्टार इथे पूर्ण झालेला आहे. आणि श्रवण येतं, मग वाचन येतं, मग लेखनाकडे वळतो आपण, निरीक्षण करतो आपण, त्याचं आकलन होतं आपल्याला, मग आपण सादरीकरण करतो, आणि मग आपलं संपूर्ण व्यक्तीमधून घडतं हे लिहितो. आता ह्या सगळ्या, आणि मग तो एक तारा तेजस्वी, आता तिला तेजस्वी का मंद भविष्य काय बोलावे मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 टप्प्यात आपण घेणार आहोत. एक पहिला टप्पा माझा संपलेला आहे, आणि आता दुसऱ्या टप्प्यातलं मी जे तुम्हाला लेखन कार्य देणार आहे त्याच्याशिवाय तुमचा सार पूर्ण होणार नाही. त्याच्यासाठी मी 3 विषय तुम्हाला देते. ज्याला ज्या विषयावरती लिहावंसं वाटेल त्याने त्या विषयावर लिहायचं. कमीत कमी 10 वाक्य लिहायची. एका वाक्यात लिहिलं तरी चालेल, पण ते वाक्य अर्थपूर्ण पाहिजे आणि संपूर्ण विषयाला न्याय देणारं पाहिजे. एका ओळीची कविता मनोहर लोकने लिहिलेली आहे. गालातल्या 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 गाल कोबी, संपली कविता. इतकं प्रभावी जर असेल तर लिहा, पण कमीत कमी 10 वाक्यात त्या विषयाला तुम्ही न्याय दिला पाहिजे. जे वाटेल तुम्ही ते लिहा. तुमच्या मताला काहीही किंमत नसणार आहे नंतर. फक्त इथे आम्हाला बघायचे तुमची लेखनशैली कशी आहे, तुम्ही व्यक्त व्हायला आलात ते कसे व्यक्त होत आहे हे आम्हाला बघायचं. आणि तिथे कुठे प्लस मायनस असेल तर ते आपण पुढच्या सत्रामध्ये त्याच्याबद्दल बोलूया वेळ मिळाला. तर विषय आहेत मैत्री, सामाजिक बांधिलकी आणि स्पर्धा. स्पर्धा ह्या विषयावर लिहिताना कुठे कुठे स्पर्धा होतात त्याची यादी देऊ नका, मात्र एवढंच एक सांगते. बाकी फिरायचे, माझी वही शिक्षक फिरवायचे, आणि
वाचायला आवडायचं, चांगली पुस्तकं वाचनात आली, शिक्षकांनी वाचायला दिली निबंध बघून की तू लिहू शकतेस, तू हे वाच, तू ते वाच. एक चांगलं मार्गदर्शन मिळालं. आणि एकाकी वयामध्ये, लहानपणीच कुमार वयामध्ये जेव्हा खूप एकाकीपण आलं, त्यावेळेस आमच्या शेजारच्या एक डॉक्टर बाई होत्या, त्यांनी मला साने गुरुजींचं बोट दिलं माझ्या हातामध्ये. त्याच्यामुळे चांगले संस्कार मिळाले. आणि 8वी-9वीत असताना कधीतरी मी स्वतःहून लिहायला लागलेलो वेगळं निबंधापेक्षा. पण आपण खूप काहीतरी वेगळं लिहितोय असं वाटत नव्हतं. मला खरं शिल्पकार व्हायचं होतं. का माहिती नाही, मी कधी कुणाला शिल्प घडवताना वगैरे पाहिलेलं नव्हतं. पण मला असं वाटायचं मी एकटी खेळत असायची. एकाकी पण होतंच माझ्या आयुष्यामध्ये आई नसल्यामुळं. मी दगड हातात घेऊन घसरगुंडीचं लाकडाची फळी असायची, त्याच्यावरती काहीतरी चित्र काढायची. कदाचित ते अजूनही असेल, ती घसरगुंडी असेल तर. किंवा दगडावरती मला काही घडवता येते का असं बघायची. मी एकटीच खेळत बसायची. पण कधी आपण शब्दांची खेळू असं वाटलं नव्हतं मला. पण 11वीत गेल्यानंतर, आमच्या वेळेस 11वी मॅट्रिक होती, SSC होती. 11वीत आमच्या शाळेचं एक वार्षिक अंक निघाला होता. त्याच्यात मी लिहिलं तर मला लेखिका व्हायचं. का लिहिलं मला नाही माहिती. आणि शेवटी लिहिलं होतं की हे लेखन विकन करण्यापेक्षा स्वयंपाक करणं सोपं आहे, त्याच्यामुळे मी चालले आता स्वयंपाक करायला. या दोन्ही गोष्टी मी माझ्या आयुष्यात कधी केलेल्या नव्हत्या, स्वयंपाक पण नाही आणि लेखन पण नाही. पण नंतर मात्र दोन्ही गोष्टी केल्या. आणि खरं लेखन काय असतं ते मला लग्नानंतर कळलं. लग्नाआधी मी हिंदीत लिहित होते, मराठीतही लिहित होते, कविता, कथा. पण लग्नानंतर मग मला चांगली पुस्तकं निरंजन मुलगारींच्या संग्रहात वाचायला मिळाली. आणि मला समजलं आपण फार रद्दी लिहितो. इतकं रद्दी की ते कोणालाही न दाखवता मी फाडून टाकलं. त्याची आधी चाळणी लावली, हे चांगलं आहे, हे ठेवूया. असं करत मग काही दिवसांनी हे पण वाईट आहे, हे पण काढून टाकू. असं करत सगळं काढून टाकलं. आणि अक्षरशः 2-3 शेअर फक्त शिल्लक ठेवले, 1-2 कविता ठेवल्या आणि बाकीचं सगळं काढून टाकलं. बरेच दिवस मी काही लिहिलं नाही. नंतर मग अशोक बागवे मित्र आमचे, ते म्हणायचे वहिनी तुमच्याकडे फार छान आहे सांगण्यासारखं, कथेत का नाही लिहित. मग कथा लिहिल्या, मौजेत आल्या सत्यकथेमध्ये. राम पटवर्धनांनी बरीच माझ्यावरती मेहनत घ्यायचं ठरवलं होतं, पण मलाच फार कंटाळा यायचा. 25-25 पानं लिहायची, ती खोडायची, परत लिहायची. 2 कथा लिहिल्या मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे. आणि नंतर तो नाद सोडून दिला. त्याच्यापेक्षा मग 15-15 किलोचे बटाटे वेफर्स करणं मला जास्त आवडायचं. ते वेफर्स करून विंदा करंदीकरांना द्यायचे, पाडगावकरांच्याकडे द्यायचे, हे जास्त आवडायला लागलं. कारण ते ॲप्रिशिएट व्हायचं ना लगेच. पण नंतर मात्र मग खूप प्रवास घडले, छोटे एकटीचे. आणि मन मोकळं व्हायला लागलं. आणि मग प्रत्येक प्रवासहून आल्यानंतर एक कविता मी लिहिलेली असायची. आणि मग निरंजननी मला एक वही दिली की आता ह्याच्यात लिहित, चांगलं लिहितेस. आणि मग तशी ती लिखाणाची सुरुवात तिथे झाली. ती वही प्रभा गणोरकरांच्याकडे ह्यांनी दाखवली. आणि हे मला म्हणाले की प्रभा गणोरकरांनी जर ग्रीन सिग्नल दिला तर तुझा कविता संग्रह येईल. मला काय त्याचं शुभ नव्हतं, येऊन नाही तर न येऊ. मला वाटलं होतं मी लिहिलं, व्यक्त झाले, मोकळे झाले, संपलं विषय. म्हणजे मराठी साहित्य माझ्यावरती अवलंबून आहे असं मला कधीच वाटलं नाही, आजही वाटलेलं नाही. त्याच्यामुळे मी ती लिहून मोकळी झाली. तेव्हा एकदा प्रभाताईंनी बोलवलं मला. प्रत्येक कविता माझी तपासून पाहिली. हे असं का लिहिलं, इथे तुला नक्की काय म्हणायचे, हाच शब्द का वापरला, अशी सगळी कविता त्यांनी माझी तपासली. आणि मग निरंजनला ग्रीन सिग्नल दिला की कविता संग्रह काढायचा, तिला हरकत नाही. आणि मग तिथे एक मिळालं की ठीक आहे आपण लिहू शकतो. म्हणजे आणि ह्याची खरी सुरुवात ना आणखी एका कार्यक्रमात झाली लिहिण्याची. नीरजा उद्या येणार आहे. नीरजा, प्रज्ञा आणि प्रभा गणोरकर तिघींचं कविता वाचन होतं मुंबईत. आणि निरंजन मला घेऊन गेले होते कविता ऐकायला. आणि त्या बोलत असताना, त्या कविता ऐकवत असताना असं वाटलं की अरे माझ्या मनात हे असंच काहीतरी चालतं, मग याला कविता म्हणतात का, मग हे मी लिहून पाहिलं पाहिजे. आणि मग मी लिहायला लागले. मग ते प्रवास वगैरे घडले. आणि हे मी नेहमीच सांगते, नीरजाला पण माहिती येते. नीरजा म्हणते की असा उल्लेख कधी कोणी करत नाही,
तू करतेस छान वाटतं. तर तशी लिखाणाची सुरुवात झाली माझ्या. आणि मग लिहित गेले मी. मग वेगवेगळे विषय मिळत गेले. लोकही माझ्याकडून अपेक्षा करू लागले की ह्या विषयावर तुम्ही लिहिलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग ती माझी आवडही होती, लिहित गेली. असं झालं. मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. काय राहिलं? आणि कोणता साहित्य प्रकार आवडता आहे? हां, साहित्य प्रकार कोणता आवडतो तर कविता तर आवडतातच, भाषांतर करायलाही आवडतात. आणि चरित्र जास्त आवडतात वाचायला. मी चरित्रांचं शब्दांकन सुद्धा करते प्रोफेशनली. तर तेही आवडतं करायला. बाकी कथा लिहिण्याचा आता कंटाळा येतो. त्यापेक्षा मग हे बाकीच्या गोष्टी बरं. संशोधन आवडतं. मॅडम, असं तू म्हणते की आजकालचे जे मुलं आहेत, मुलं त्यांना इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळे त्यांची मराठीची नाव सुटलेली आहे. आणि ह्याचे पालक आमचा पण प्रॉब्लेम की आमची मुलं मराठीची नाही आहे. पण संध्याकाळचे जे टी व्ही मालिका आहेत ना, ते असल्यामुळे ते थोडंसं ते त्यांच्या कानावरती मराठी लागतं. म्हणजे विशेष संध्याकाळी टी होती. त्याच्यामुळे त्यांचं मराठी जरी चुकीचं असलं पण ते मराठी त्यांच्या कानावर जातं. मग आपण त्याला कसं दाखवू शकतो की बाबा हे योग्य नाही आहे, भाषा वेगळी नाही आहे, पण त्याचे संस्कृत पोरांवरती होतच नाही. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. संस्कार होत राहतात आणि व्हायला पाहिजे. तिला तेवढा तरी एक संस्कार राहील आणि म्हणायचं. त्याच्यामुळे वेगळे शब्द, वेगळी भाषा त्यांना ऐकायला मिळते. तर इथं आपण जरी ते चुकीचं असलं मराठी, पण ते आमच्यापर्यंत ऐकायला भेटतं, ती मोठी गोष्ट असते. चुकीचं असलं आणि ते चूक आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण तेवढं सुधरावं आपल्यापुरतं. कारण त्यांच्यापर्यंत सुधरवायला गेलो ना आपण, कोणी ऐकत नाही. आता गणेशोत्सवामध्ये मूर्ती ह्या शब्दाचं अनेक वचन करू नका, मूर्तीचं मूर्तीच राहतं असं मी लिहून कळवलं तरी सुद्धा मूर्त्याच म्हणजे ते कान बंद करून बसलेले असतात. त्यांना ऐकायचं नसतं, आपलंच घोडं पुढे दामटायचं असतं. त्यांना आपला नाईलाज आहे, पण निदान आपल्या घरात तरी आपण मुलांना सांगू शकतो की बाबरे हा शब्द त्यांनी वापरला पण हा चुकीचा आहे बरं का, हे असं असं बोलायला पाहिजे. तर ती चूक आपल्याला कळली पाहिजे आहे तर आपण सांगू शकतो, नाही तर मग चालूच राहणार. एक महत्त्वाचा प्रश्न घेऊया. आपला एक मित्र छोटा विद्यार्थी आहे. तू आधी वाचण्याची तयारी कर. तुमच्या शाळेत लायब्ररी आहे का? हा, मग लायब्ररीतली सगळी पुस्तकं वाचून काढायची जोपर्यंत आपण शाळेत आहोत ना तोपर्यंत. सगळ्या वर्गांची, तुझ्या वर्गाची, दुसऱ्यांच्या वर्गांची. पुस्तकासाठी, वाचनासाठी आपण भीक मागायची, दे रे तुझं पुस्तक मला प्लीज दे, माझं पण तू घे, तुझं पण मी घे, असं म्हणजे आदान प्रदान करायचं एकमेकांच्या. खूप वाचायचं, कारण हीच वेळ आहे तुम्हाला आता वाचायची. नाही तर मग दुसरी मोठे झालं ना की वेळ कमी कमी होतो, वेळ मिळत नाही वाचायला. आम्हाला कोणी कधी सांगितलं नाही की अमुक वाचा, लायब्ररी असते तिथे जा म्हणून. आणि एक अतिशय सांगण्यासारखा प्रसंग आहे. भंडारा इथे मी राहत होते, सावधराही होते, त्याच्यामुळं घरची परिस्थिती अतिशय उत्तम होती, ऐपत नव्हती असं नाही. पण लायब्ररीत जायचं कसं, ती फी कशी भरायची, आपण जाऊ शकतो, घरी पुस्तक आणू शकतो हे काहीच माहिती नव्हतं. आणि बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. आणि नंतर काही वर्षांनी आता अलीकडेच त्या ग्रंथालयाने, जुनं ग्रंथालय ते प्राचीन, त्यांनी मला त्यांच्या 150व्या वगैरे काहीतरी वर्धापन दिनी बोलवलं, आमंत्रित केलं व्याख्यानासाठी. आणि त्या दिवशी मी त्या ग्रंथालयाची पायरी चढताना मला इतकं भरभरून आलं, तुम्हाला काय सांगू. तिथला तो ग्रंथसंपदा पाहून, जुने ग्रंथ पाहून मला अतिशय खूप खूप वाईट वाटलं की ही सगळी संधी मी घालवलेली, हे सगळं मला वाचता आलं असतं. एक धैर्य मी करायला पाहिजे होतं, विचारायला पाहिजे होतं इथे येण्यासाठी काय करावं लागतं, किती पैसे भरावे लागतात, मी येऊ का इथे, मी जाऊ शकते का, ते घरी विचारायला पाहिजे होतं. आणि ते काहीच केलं नाही मी. ती संधी तुम्ही घालवू नका. जिथे वाचायला मिळेल, जिथून पुस्तकं वाचायला मिळतील तिथून वाचा, खूप वाचा. त्या वाचण्याने तुम्ही माणूस म्हणून समृद्ध व्हाल. काय वाचायचं हे तुमच्या शिक्षकांना विचारा. त्या वयामध्ये शिक्षक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू शकतील आणि खूप चांगलं वाचायला मिळेल तुम्हाला, शब्द वाढतील तुमचे.
त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा? अपेक्षा ठेवाव्यात की नाही हाच प्रश्न आहे. कारण मुलं आता इंग्लिश मीडियममध्ये शिकतात, इंग्लिशमध्ये लिहितात. हरकत नाही, व्यक्त होण्यासाठी जी भाषा त्यांना सोयीस्कर असेल त्यात त्यांनी लिहावं. अपेक्षा नाही ठेवत. फक्त मराठीसाठी पण त्यांनी काहीतरी करावं, लिहावं. जे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं ते तुम्ही मराठीतही नंतर लिहून पहा, आधी इंग्लिशमध्ये लिहून त्याचा स्वतःचा अनुवाद करा. म्हणजे तुमच्या दोन्ही भाषेतलं साहित्य जे असेल ते टिकण्याचा एक उपक्रम तुमच्या हातून घडेल. मॅडम, एक प्रश्न असा आहे, म्हणजे आत्ताच आपण बोलतो आहे, बऱ्याचदा आम्ही वाचतो ऐकतो की एक चांगला लेखक एक चांगला वाचक असतो, तो एक चांगलं वाचन करत असतो. एक मुलाखत घेताना एक प्रसिद्ध लेखक आहे, म्हणजे मुलाखत घेत होतो आणि त्यामध्ये मी त्यांना असंच प्रश्न विचारला की सर, तुमचं लेखन प्रसिद्ध आहे, सगळं म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला चांगले पुरस्कारही मिळत आहे, तर तुमचं वाचन कसं आहे, वाचनाचा तुमचा भाग कसा आहे? तर त्यांनी असं उत्तर दिलं की मी वाचन फार सुमार करतो, वाचतच नाही अशा पद्धतीचं आहे. तर मग असं लेखन प्रसिद्ध आहे, अर्थात चांगलंही आहे, मग ते संस्कार कुठून येतात? किंवा ते मग असा जो वाचक नाही तोही लेखक होऊ शकतो का, असाही प्रश्न. मी मगाशी आपली सुरुवातीला सांगितलं ना, बहिणाबाई कुठे वाचक होत्या? शाळेची पायरी पण चढल्या नव्हत्या त्या, पण ते उत्तम त्यांनी लिहिलं आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य विद्यापीठाला लागलेलं आहे. तर तुमची प्रगल्भता किती आहे माहिती नाही. बासी मर्डेकर तर म्हणाले होते की मराठी लेखक हा एखाद्या काड्यापेटीच्या काडीसारखा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये फारसं तेज नसतंच, उष्ण असतं जे असतं ते. तर आपली प्रतिभा किती आहे, आपलं वैचारिक प्रगल्भता किती आहे, त्याच्यावरती लिखाण अवलंबून असू शकतं. तुम्ही मुळातच फार ब्राईट असाल तर तुमच्या हातून चांगलं लिहून होईल, इतर काही न वाचता. पण इतरांचं काही वाचलं चांगलं तर आपल्यालाही चांगलं सुचतं, असा माझा अनुभव आहे. म्हणजे चांगली कविता आपण वाचली की आपल्यालाही काहीतरी चांगलं लिहावंच वाटतं, अगदी कॉपी म्हणून नाही, पण एक कुठेतरी एक पाणी शिंपल्यासारखं होतं. अमृता प्रीतमने म्हटलेलं होतं, 4 अक्षरों के बीज बोए थे किसी ने, मैं जिंदगी भर उन्हें पाणी देती. ते तसं पाणी देणं जे आहे, पाणी शिंपणं जे आहे ते होत राहायला पाहिजे. मग ते कुठल्याही प्रकारे असेल, तुमचं स्वतःचं चिंतन असेल किंवा दुसऱ्याचं चिंतन तुम्ही वाचत असाल किंवा दुसऱ्याचं लेखन तुम्ही वाचत असाल, तरीही तो प्रभाव होऊ शकतो. याच्यावरच आधारित माझा एक प्रश्न आहे की मग फक्त प्रतिभा असायला पाहिजे की म्हणजे ऑथर्स आर बॉर्न ऑर दे आर मेड? बोथ. तेच म्हणजे कोणाच्या नशिबात काय असेल सांगता येत नाही ना. हां, रलू जोशी म्हणून एक पोस्ट मास्टर होते मराठवाड्यात, औरंगाबादमध्ये. रलू जोशी, रघुवेद लुकस जोशी, पोस्ट मास्टर. संबंध नाही काही, नुसते ठप्पे मारायचे त्याच्याशी संबंध. एके दिवशी त्यांना खूप ताप आला, अगदी 104 वगैरे ताप गेला, आणि त्या तापात त्यांनी खंड काव्य लिहिलं. ज्या माणसांनी कधी एकही ओळ लिहिली नव्हती त्यांनी खंड काव्य लिहिलं, आणि तिथून पुढे त्यांच्या कवितेची सुरुवात झाली. आणि त्यांच्या कवितेचं पुस्तक मराठवाडा साहित्य परिषदेने छापलं. रावसाहेबांची कविता म्हणून, त्यांना रावसाहेब म्हणायचे, तर रावसाहेबांची कविता हेच शीर्षक आहे त्या पुस्तकाचं. आणि त्याच्यात त्यांनी मराठीवर अतिशय सुंदर कविता लिहिलेल्या आहेत, वेगवेगळ्या विषयावर. म्हणजे कोण कधी कवी आणि कधी लेखक होऊ शकेल सांगता येत नाही. प्रतिभा कधी कुणाची प्रकट होईल नाही सांगता येत. म्हणजे प्रॅक्टिसनी आपण करू शकतो. प्रॅक्टिसने आपण कुठलीही गोष्ट करू शकतो, पण उपजतही काही गोष्टी असू शकतात ज्या कधी जाग्या होतील सांगता येतील. या आरती प्रभूंनी म्हटलेलं होतं की तुम्हाला कविता लिहायची आहे, कविता लिहिणं नाही इतकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे हात चांदण्यांसारखे पारदर्शक करावे लागतील. कारण असं प्रश्न विचारले त्यांनी कवितेवर. म्हणजे एवढं करू नये, तुमच्यात काही आतमध्ये काही असेल तर ते बाहेर येईल ना. आडातच नसेल तर पोरात कुठून येणार? दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. शब्दसंपत्ती कमवूनही पुढे लेखक होऊ शकतो,
मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की डिक्शनरी अख्खी पाठ आहे म्हणून लेखक होतो असं नाही. त्याच्यात प्रतिभेची जोड पाहिजे. कुठे काय शब्द वापरायचं हे तर कळलं पाहिजे. लेखक समाजासाठी कसा गरजेचा आहे? प्रबोधनासाठी तर फारच गरजेचं आहे. कवी सुद्धा म्हणजे पूर्वीच्या कवींचं असं मत होतं की कवींनी प्रबोधन केलं पाहिजे, समाजासाठी त्याने लिहिलं पाहिजे. म्हणजे टिळकांच्या काळातला जो कवी होता त्यांचं असं म्हणणं होतं की कविता म्हणजे लेखनाच्या मागचा हेतू हा समाजासाठी असायला पाहिजे. साहित्य जे हित करतं समाजाचं ते त्याने लिहायला पाहिजे. ही अपेक्षा समाजाने बाळगलेली. नाही तर तो स्वतःपुरतंच लिहितो का? मग काय उपयोग त्याचा? काही लोक असे आहेत की आम्ही लिहितो पण स्वतःपुरतं आम्ही नाही दाखवत कोणाला. नाही दाखवत मग मी सांगू पण नका ना तुम्ही लिहिता म्हणून. उपयोगच नाही तुमचा. जर तुमचं लेखन जर समाजापुढे जात नाही तर उपयोग काय? मला एक प्रश्न विचारायचा की लेखन प्रकाशित केलं पाहिजे काय, किंवा प्रकाशित न झालं असेल तर करण्यासाठी काय करावं लागेल? दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रकाशित केलं पाहिजे काय? आपलं लेखन जर 4 लोकांनी वाचावं असं वाटत असेल तर ते जरूर प्रकाशित करावं. आपल्या लेखनाचा विषय काय आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तुम्ही अगदी त्याच कादंबऱ्या तेच लिहित असाल तर कोणाला वाचायला म्हणजे तुम्हाला वाचक आहे का? तुमचं वाचणारा कुणी आहे का? कुणी उत्सुक आहे का? कुणी वाचू शकेल का? असं तुम्ही काही लिहिलंय का हा विचार करा. आणि तसं काही लिहिलेलं नसेल, वेगळं असेल, काही थोडं जरी काहीतरी हटके असेल आणि ते लोकांना काहीतरी देऊ शकत असेल, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत असेल तर जरूर प्रकाशित करावं. एखादी माहिती असेल, एखादा संशोधनाचा ग्रंथ असेल आणि तो तुम्हाला द्यावासा वाटत असेल जरूर पुढे आणावा. हां, आता प्रकाशन कसं करायचं असंच ना? तर अनेक प्रकाशक आहेत पण पुढे फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण सगळेच प्रकाशक म्हणजे खूप भानगडी आहेत त्याच्यामध्ये. काही प्रकाशक पैसे घेऊन प्रकाशित करतात, काय असेल तुमचं ते मॅटर आम्ही छापून देतो. काही प्रकाशक त्याच्यावर संस्कार करून मग ते छापतात. मग अर्धे पैसे तुम्ही लावा, अर्धे आम्ही लावतो किंवा पूर्ण पैसे आम्ही लावतो. फार चांगलं असेल तुमचं तर इतक्या कॉपीज आम्ही तुम्हाला देऊ. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकाशकांच्या वेगवेगळ्या अटी असतात, नियम असतात. तर त्याच्यात आपण कुठे बसतो ते बघावं. आपलीच हौस आपल्याला भागवायची असेल, आपलं लेखन दुसऱ्यांच्यापर्यंत पोहोचावं असं वाटत असेल, आपण खर्च करावा आणि प्रकाशित करून टाकावं, काही हरकत नाही. एक मात्र आहे, प्रूफ रिडिंग झालं पाहिजे. कारण अशुद्ध लेखन असेल ना तर वाचक नसतो. चांगलं पक्वान्न पुढे आहे आणि त्याच्यामध्ये खडा लागतो असं होतं मध्ये. तसं नको व्हायला. शुद्ध हवं, टाईप चांगला हवा, वाचनीय हवं. आता माझे पणजोबा प्रूफ रीडर होते हे मला माहिती नव्हतं, ते मला आता अलीकडे कळलं. आणि मी प्रूफ रीडर होईन कधी असं मला वाटलं नव्हतं. पण माझ्या ज्या बाई होत्या पहिलीच्या, त्या रोज घरी यायच्या आणि मला शुद्ध लेखन घालायचं 5 ओळींचं. सगळी मुलं खेळत असायची. मला बाईंचा इतका राग यायचा की सगळी मुलं खेळतायत आणि मी एकटी शिक्षा दिल्यासारखी बसले त्यांच्या पुढे लिहित. पण मग अक्षर सुंदर, विनोबांनी जे म्हटलं होतं, सुंदर लिहिणं, सुवाच्य लिहिणं, गतिमान लिहिणं, हे बाईंच्यामुळं शक्य झालं. त्याच्यामुळं मला बक्षिसं मिळाली, त्याच्यामुळं मला प्रूफ रीडर म्हणून पोटापाण्याचा व्यवसाय पण मिळाला. हे सगळं त्यांच्यामुळं झालं. तर हे प्रूफ रिडिंग हा एक चांगला व्यवसाय असू शकतो जर आपली भाषा चांगली असेल, आपल्याला भाषेची जाण असेल आणि शुद्ध लेखन आपलं चांगलं असेल तर हा एक व्यवसाय म्हणूनही होऊ शकतो कुठल्याही भाषेमध्ये. अक्षर मानवचं प्रकाशन आहे ना. बघा, चांगली ऑफर आहे. अक्षर मानवचं प्रकाशन आहे म्हणजे. बोला. मॅडम, आज काय झालं समाजामध्ये की लवकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हां, काही धर्मद्वेषक लिखाण जर केलं तर लवकर प्रसिद्धी मिळेल म्हणून असे लिखाण करणार आहे. तर मग असा यांचा समाजाचं तर खऱ्या अर्थाने अहितच होणार आहे. तर यासाठी काय आहे की असं लेखन फार काळ टिकत नाही. अक्षर नसतं ते लवकर क्षय पावतं आणि
तेवढ्या पुरतं ज्या रिॲक्शन्स येतात लोकांना आवडतं वगैरे ते तेवढ्या पुरतंच, तो बुडबुडा असतोय, तो टिकत नाही. मग तेच नाही, हे नको ते नको अशाही गोष्टी होतात. आता फेसबुकवरती केवढं पाहायला मिळतं आपल्याला, ते काय सगळंच वाचनीय असतं का? नाही. फार कमी लोकांचं असं असतं की ते वाचनीय असतं, संग्रही ठेवण्यासारखं असतं, काही चांगली बहुमोल माहिती असते, फोटोग्राफ्स असतात. मित्र हो, हा मनीषा. मॅडम एवढ्या वेळ थांबले तर तुमची आवडती कविता सांगा. आई गो. बरं, कवितेने शेवट करते. मनीषा मॅडम. मॅडम, आजचं जे मराठी बालसाहित्य आहे आणि बालसाहित्याच्या समीक्षा आणि जे काही संशोधन आहे याविषयी ज्येष्ठ साहित्यिक म्हणून आपले विचार आम्हाला ऐकायला आवडतील. अरे बापरे, मी आधीच सांगितलं कठीण प्रश्न विचारू नका. मी विद्यार्थी आहे. बालवाङ्मय हे आपल्याकडे अजूनही खूप चांगल्या पद्धतीने येत नाही. एक काळ असा होता साने गुरुजींचा, ते खूप आवडायचं, समजायचं, लोकांना जवळचं वाटायचं. आता काळ खूप बदलला आहे. आता श्यामची आई बदलली, श्यामही बदललेला आहे, काळही बदललेला आहे, विषय बदललेले आहेत. जादू वगैरे हे आता जादू, राक्षस, पर्या हे आता सगळं बाद झालेलं आहे. ते मुलांना पटणं शक्य नाही. आता तो सांताक्लॉजही पटत नाही. मुलांना माहिती असतं की आई बाबाच बक्षीस ठेवतात त्याच्यामध्ये. तर हे जे मनोरंजनाचं आहे मुलांचं, ते वेगळ्या पद्धतीने आता व्हायला पाहिजे. त्याला सायन्सचा बेस असायला पाहिजे. आणि आपला क्षितिज विज्ञान कथा लिहितो चांगला, तर अक्षय मानवनेच काढलेलं आहे त्याचं पुस्तक. मी अजून वाचलेलं नाही, त्याने मला सकाळी दिले ते. तर अशी पुस्तकं आली पाहिजेत आणि त्या पद्धतीची जर पुस्तकं आली तर मनोरंजनातून मुलांना साहित्यही मिळेल, रंजनही होईल आणि ज्ञानही मिळेल. पण असं लिहिणारे खूप कमी आहेत आणि विज्ञान बेस लिहिणारे तर फारच कमी. मॅडम, कवी लेखक हे वेदना, जखम, त्रास यातूनच निर्माण होतात. सामान्यतः कवी लेखक निर्माण होऊ शकतात. मगाशी म्हटलं धक्का लागतो एक. विरह यातून तर खूप कविता निर्माण होतात. नाही, असं काही नाही, आनंदाने कवी पण एका इंग्लिश कवीने म्हटलेलं आहे ना की दुःखातून चांगली कविता उमटते, तसं आहे. मी एकी शेख गजलकार त्यांच्याकडे गेलो होतो आणि असं साधारण काहीतरी आपण प्रभावावरून काहीतरी लिहित होतं, तसं मी लिहिलं होतं. त्यांनी म्हटलं काय तुझं काय लिहितच ऐकलं होतं. मी चालू केलं की जाळाचा ना मला एकच करा, तिचे माझे हृदय तिला परत करा, असं काही. आणि भडकलेच. म्हणतो अरे तू प्रेम करतोस तिच्यावर ना, मग तुझं हृदय काय मेल्यावर तिला मेल्या कशाला असलं पाहिजे. जी तुम्ही प्रेम लिहिताय तर त्यात प्रेम येऊ द्या, करुणा येऊ द्या, मरण बिरण येऊ नको द्या. हे मला भारी वाटतं. बरं, कवितेने शेवट करूया. हां, आता सरांनी विषय काय म्हणून मी विचारते मॅडम, जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा स्त्रीने जर लेखन केलं तर म्हणजे बघितलं जातं त्यामध्ये की हे अनुभवलेलं असणार ते लेखन असणार. मग काही कविता असतात त्या अनुभवलेल्या नसतात, मग त्या दृष्टीने त्या स्त्रीला बघितलं जातं तर असे काही अनुभव येतात तेव्हा मग ते मागे व्हायला असतं. तर त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? असा ग्रह जो करून घेतो तो सुज्ञ वाचक नाहीये. म्हणजे समाजामध्ये बघितलं तर आणि हे असे बघतात, म्हणजे तुम्हाला अनुभव आलाय का? तुम्ही ते ऐकलंय का, हाती चलता है कुत्ता भुंकता है. आता लक्षात ठेवायचं. कोणाला काही वाटू दे, मला जे लिहायचंय ते मी लिहिणार, मला जे व्यक्त व्हायचंय ते मी व्यक्त होणार त्या पद्धतीने. तेव्हा ह्या गोष्टीकडे नाही लक्ष द्यायचं. आणि सगळे अनुभव आपले असतात असं नाहीये. कधी दुसऱ्याच्या अनुभवात आपण शिरून स्वतःचं म्हणून लिहित होतो, तेवढी आपली समरसता होते त्याच्याबरोबर. कसं ना तुम्ही आता एक अनुभव असा होता की तो माझा नव्हताच,
तो माझ्या मावशीच्या आयुष्यातला होता. पण तो अतिशय रेअर अनुभव आहे तो. पण तो मी माझा अनुभव म्हणून कवितेत मांडला आणि ती कविता चांगली आहे म्हणून मला सांगण्यात आलं. पण याचा अर्थ तो मी घेतलेला नाही आहे ना अनुभव. वडिलांच्या विषयीची कविता होती ती फार वेगळी होती. तो अनुभवच फार वेगळा होता की तिचे वडील वारले तेव्हा ती पोटात होती आईच्या, आणि जेव्हा तिची आई वारली तेव्हा ती कबर खणण्यात आली. तेव्हा तिला वडिलांची कवळी दिसली, त्याच्यात दाताची कवळी. त्यांचे दात अतिशय सुंदर होते आणि दात काय ते झिजले नव्हते. ती कवळी तिथे शिल्लक होती आणि वडिलांचं तिला दर्शनच झालं नव्हतं. ती कवळी तिने पाहिली, तिला तिने हात लावला. तेव्हाची जी तिची भावना होती ती फार वेगळी होती, म्हणजे ती कुणीही समजू शकणार नाही. आणि तो अनुभव सगळ्यांच्या वाट्याला नाहीच येणार. तो तिच्या वाट्याला आला, तो तिने मला सांगितला आणि तो मी कवितेत घेतला. याचा अर्थ ती कविता तिचीच होती, फक्त मी व्यक्त झाले त्याच्यात. तर कवितेने शेवट करूया. मला खूप आनंद वाटतो की राजन खान त्या सद्गृहस्थाच्या अनेक उपक्रमांच्या पैकी एका उपक्रमामध्ये मला सहभागी व्हायला मिळालं. खूप वर्षांपासून चालू होतं, कधीतरी यायचं, कार्यक्रमात सहभागी व्हायचं, पण ते नाही होता आलं कुठल्या कारणामुळं. पण आता येऊन जुळून आलं. प्रत्येक गोष्टीला एक मुहूर्त असतो, तसं जुळून आलं. खूप छान वाटलं मला. तुम्हाला कसं वाटलं मला माहिती नाही. माझ्या सत्राचा शेवट एका कवितेने करते. काजव्याचं झाड नावाचा कविता संग्रह आहे माझा. त्याला उद्या रायगडला कोमसाप कोकण मराठी साहित्य परिषद कोमसाप नव्हे त्यांचा पुरस्कार आहे आरती प्रभूंच्या नावाचा. त्याच्यासाठी मी आजच जाणार होते पण आज जात नाही. मगाशी फोन आला मला की उद्या सकाळी निघू आपण. मलाही तेव्हा बरं वाटलं, जरा इथे थोडं रिलॅक्स होता आलं. तर त्यातली एक कविता असते, शीर्षक कविता काजव्यांचे झाड. लहानपणी आम्ही भावंडांनी केली होती झाडांची वाटणी. लहानपणी आम्ही भावंडांनी केली होती झाडांची वाटणी. कुणी घेतले बगळ्यांचे, कुणी घेतले पोपटांचे, कुणी दिवसभर किलबिळणाऱ्या चिमण्यांचे, कुणी सदा फुलणाऱ्या सदाफुलीचे. माझ्या वाट्याला आले दिवसभर निपचित पडलेले आणि रात्री फुलणारे झाड काजव्यांचे. माझ्या वाट्याला आले दिवसभर निपचित पडलेले आणि रात्री फुलणारे झाड काजव्यांचे. हवा पाण्याच्या बदलत्या मोसमात एक झाड ओकेपोके झाले. हवा पाण्याच्या बदलत्या मोसमात एक झाड ओकेबोके झाले. एक झाड वादळात उन्मळून पडले. दोघे एकमेकांना पाठमोरे झाले. दोघे एकमेकांना पाठमोरे झाले. माझे काजव्यांचे झाड अजूनही उभे, मातीत रोवून घट्ट मुळे. परागंदा झालेल्या काजव्यांच्या वाटेकडे लावून आतूर डोळे. माझे काजव्यांचे झाड अजूनही उभे, माझे काजव्यांचे झाड अजूनही उभे.